नमस्ते श्रोत्यांनो, आपण पाहत आहात DC समाधान चॅनल। आज आपण पाहणार आहोत कंदुरी ही ग्रामीण कथा। कष्टाचं पीठ या कथासंग्रहातून घेतलेली। लेखक आहेत दये चितळकर। ऊन चांगलं चमकलं होतं। धुरपानं आंबायला हाक मारली, अहो त्या शेवड चारणीला सोडायची आहे। उद्याच्या कंदुरीच्या मटणाचा मसाला आणि येसूर करायला तुम्हाला लवकर यायचंय। धुरपा, म्या तिसरा पारशाला लवकर येते मसाला करायला, काय बी काळजी करू नगस। आंबाईनं शेळ्या आणि त्यांची लहान लहान बकरं चारणीला सोडली। शेरड खाट्या रानात चरत होती। आंबाई एका बाबळीच्या गार सावलीला हातात भली मोठी काठी घेऊन उभी होती। रानात जाणाऱ्या सभाचं लक्ष आंबाईच्या शेळ्यात चरणाऱ्या त्या दोन मोठ्या बोकडांकडे गेलं आणि तो आंबाईला म्हणाला, का रे आंबाई, हे दोन्ही बी बोकड उद्या सखा बापाच्या जत्राला ठेवलेत व्हय? व्हय रे सभा, अरे मागल्या वर्षाला जत्राला एकच बकरू आणि आवातनं समजा गावाला। शेवटाला पाहुणा रावळ्यासनी कोळशाची निपूर आधी होती। तेव्हा माधबानं औंदा 2 बकरं ठेवलीत या कंदुरीच्या जत्राला। सांच्याला या बकरांना पेंड आणि पिठाचा खोराक आहे, तेव्हा ते चांगलेच मांदळलेत। तांबड्या बकरा परीस बांड बकरू जराशी सरस आहे। सभा, देवाच्या जत्राला सोडलेली बकरं मानल्यावर ते दिवसभर खायला मोकळीच असतात, त्यांना खायची मनाई नाही बाबा। तांबडं बकरू जराशी कोसंबल्यावानी दिसतं आंबाई। अरे काल या बकरानं चाराच खाल्ला नाही, बोळखंडात होतं, मग त्याला चारा खायला काही परितन केला का नाही आंबाई? तर केला की। त्या बकराची दिष्ट काढली, त्याला औषध पाजलं आणि सखा बाबाचा अंगारा बी लावला, तवा चारा खाल्ला या बकरानं। दिवस मावळतीला चाललेला होता आणि शेरड घेऊन आंबाई घरी शेळ्या दावणीला बांधल्या आणि कंदुरीच्या बकरांना खोराक चारू लागली। इतक्यात महादबा आला आणि त्यानं बकरांच्या पाठीवरून हात फिरू लागला। बकरं त्याच्या हाताला डोसकं घासू लागलीत आणि त्याचे हात बी चाटू लागली। ती मालकाला सांगत असतील की, ए महादबा, ह्या माया ममतेनं फिरवणारा हात उद्या ह्या हातानं आमच्यावर सुरी चालू नगर। पण त्या मोठ्या जीवाला काय माहीत हा मायाचा हात उद्या सुरी चालविल म्हणून। महात्मानं धोंडाला हाक मारली, ए धोंडा, अरे ए धोंडा, जी अण्णा, गावात वस्त्यावर समजसने आवतनं दिलं आहे ना व, कोणी बी बिगर आवतण्याचं राहायला ना ग अण्णा। गावात आणि वाडी वस्त्यावर समजसने आवतनं पोचवलं या, फक्त मास्तर आणि हातीसातल्या साहेबासने आवतने द्यायचं तेवढं राहिलं बघा। बर, मी हानम्यासने धाडतो फटपटीवर साहेबाला आवतनं द्यायला, त्याला फटपटी बी चालवता येते। शेळ्या चारून दमलेली आंबाई महात्माला म्हणाली, अरे महात्मा, मसाला आणि येसूर दळायला पाठवलं का नाही एखाद्या पोराला? आई, त्याची तू काय बी काळजी करू नगस। अंश गेला गिरणीवर दळायला, तेव्हा त्याची काय बी काळजी नाही। आता मसाला दळायची आणि येसूर दळायची। उद्याचं कंदुरीचं आवतनं मिळालं का नाही म्हणून रस्त्याने जाणाऱ्या रामाला आणि सुबड्याला महात्मानं टकरलं, विचारलं की, अरे उद्या कंदुरीचं आवतनं मिळालं ना? वय अण्णा, मिळालं की आवतनं, दोंडा आलं तर सांगायला। रामाकर पाहत बादमा म्हणाला, का रे, का आपलं लय ढवळे फॅक धुवून क्षण आणली? वैर अण्णा, उद्या कंदुरीच्या मिरवणुकीत नाचायचं आहे आणि लोळायचं बी आहे, तेव्हा हे कापडं धुवून आणले दोघांनी बी। उद्याच्याला कंदुरीच्या मिरवणुकीला लवकर यायचं बर का, महात्मा म्हणाला। माधव अण्णा, एक विचारू का? सोबड्या बोलला, अरे विचार की, काय विचारायचं ते स्पष्ट, काय बी गोळणी धरू नगस। अण्णा, उद्याच्याला मिरवणुकीच्या वक्ताला काही तेल पाणी मिळेल ना व? इतक्यात वरांड्यात उभा असलेला धोंडा बोलला, वैल की दारूची बी व्यवस्था? अरे औषधा बिगर मजा येते वय कंदुरीला? प्यायला असल्याशिवाय कंदुरीला मजा येत नाही बाबा। दारूमुळं समध्या कामाचा शिन भाग जातो या।
आणि कंदुरीचं बी चीज होतं आणि माणसाचं डोस कवी कसं मोकळं होतं. इतक्यात शाळा सुटली होती. संपत मास्तर रस्त्याने जात होते. माधवन त्यांना राम राम घातला. राम राम मास्तर. राम राम माधबा. जत्राची तयारी कोटवर आली या. मास्तर म्हणाले. मास्तर हे काय आता आवरायचं चाललंय या. आन माधबा हे रामा आणि सुबड्या काय म्हणत होते तुम्हाला, काय सांगत होते. मास्तर या अगोदर खुर्चीवर बसा आणि मग समद बैजवार ऐका ते काय म्हणतात आणि मग तुम्ही मार्गदर्शन करा. माधबा आज मी सर्वांना एक महत्वाचा सल्ला देणार आहे. कोणता सल्ला देणार आहे मास्तर. तुम्ही सगळेजण शांतपणे ऐका. कंदुरीच्या कार्यक्रमात कोणाला दारू गांजाचं सेवन करू देऊ नका. ही व्यसनं आरोग्याला हानिकारक असतात. तसंच कुटुंबाला सामाजिक आरोग्याला हानिकारक असतात. कार्यक्रमात दारू पिणारे स्वतःही जेवण करत नाहीत आणि दुसऱ्यालाही जेवण करू देत नाही. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे मास्तर. आंबाई म्हणाली. अहो संत तुकडोजी महाराज म्हणतात, शराब गांजा पी कर किसने जीवन सफल बनाया, खाक किया तन को धन को आखिर दुर्गति पाया रे, जुआ सट्टा चाया और चुट्टा सब है बट्टा भाई, इसके मारे कोई न सुखिया लाखो देत गवाई रे. अहो मास्तर तुम्ही एकदम बरोबर सांगितलं सा. आंबाई बोलली. ऐकलं का ध्यान देऊन लोकपड्या हो. उद्याच्याला काय बी ढोसायचं नाही, नाही तर सका बाबा पिणार असली चांगलीच अवकल घडवेल बघा. सुबड्या रामा आंबाईकडे पाहत म्हणाली. आंबाई आम्ही नाही काय घेत असलं. आंबाईचं बोलणं ऐकल्यावर सुबड्यानं आणि रामाने काढता पाय घेतला. येतो मास्तर आम्ही, घरला लय कामं पडलीत. ए सुबड्या उद्या यायचं पण बिगर दारूच बर का. बरोबर मास्तर येतो आम्ही. दुपा चा कर ग. आज संपत मास्तरांनी लय मोलाचा सल्ला दिला. आंबाई म्हणाली. मास्तरांनी चहा घेतला. माधबानं मास्तरांना कंदुरीचं जेवणाचं आवतनं दिलं आणि मास्तर घरी गेले. दुसऱ्या दिवशी कोंबडा आरवल्यापासून कंदुरीची आवरावर सुरू झाली. सकाळी सकाळीच बैलगाडीतून महात्बा दोंडा दगडू बकर घेऊन सकाबाबाच्या देवळाकडे गेले. आज त्या बकरांना माहीत नसेल की जो हात मायेनं मान आणि पाठीवरून फिरत होता तो आज सुरी फिरवणार आहे. बकराचं मटण घरी येईपर्यंत आंबाईने घरी सर्व कामाचं नियोजन केलं होतं. ए पोरिओ आवरग लवकर. अगे ए धुरपा रखमा कोंडी आवरा लवकर. मटण यायच्या अगोदर समजा मसाला तयार व्हायला पाहिजे, म्हणजे येरवाळीच देवाला निवत जाईन. आत्या तुम्ही एका जागेवर बसा बरा, आम्ही करतो समज बायच बार. इतक्यात महात्मा म्हणाला. दोंडा दगडू मटण घेऊन घरी आले. जणी सखू आणि दोघी तिघी जणी भाकरी करायला बसल्या आणि आंबाईचा भाऊ बी सुखा कंदुरीला आला होता. अगदी 60-65 म्हातारा आणि डोक्याला पागोटं बांधलेला. उतारत्या मिशा पांढऱ्या, बऱ्याचशा पांढऱ्या झालेल्या उतारत्या मिशा होत्या. चहा प्यायला गेलं म्हणजे त्या मिशा निम्या बशीत बुडायच्या. त्या चहात बुडून बुडून त्यांना पिवळसर रंग आलेला होता. तपकिरी पिवळसर रंगाच्या त्या मिशा सुखाबाबाचा झालेला. सुखाबाबा म्हणला, ए माधबा तून खांडा बसा खांडकुंड कराया. दगडू आणि तोपर्यंत मिरवणुकीचं पाहतो, म्हणजे सारं काम आटोक्यात येईल. आता मिरवणुकीचं काम कंदुरीच्या पुढच्या भागात. राम राम मंडळी, पुढचा भाग पाहायला विसरायचं नाही बरं का. आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुम्ही सबस्क्राईब केला म्हणजे आम्हाला किती माणसं जेवायला येतील याचा आटोका येईल बरं का स्वयंपाक करायचा. बरं मंडळी राम राम.